येत्या 10 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी ह्या मनोर इथे ह्या ग्राउंडवर जय्यत तयारी सुरू आहे। तुम्ही पाहू शकता पंडाल लावलेले बनवायला, त्याच्यानंतर मोठी सभा होणार आहे। त्या हिशोबाने हे लोकांनी इथे मोठे मोठे पंडाल आहेत व इतर सामान इथे आणलेला आहे आणि जोरात काम सुरू आहे। तुम्ही पाहू शकता इथे ही सभा होणार आहे। पालघर जिल्ह्यातील ही मुख्यमंत्र्यांची पहिली सभा आहे। मुख्यमंत्री झाल्यापासून या मनोर परिसरात ते पहिल्यांदा येत आहेत आणि ह्या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा असणार आहे आणि ह्या सभेची जय्यत तयारी इथे सुरू आहेत। इथे यांचे गाड्या उभे आहेत, सर्व सामान घेऊन आलेले आहेत गाड्या आणि त्यांची लोकं पण इथे आहेत आणि प्रचंड मोठा माप यांनी गर्दी इथे होण्याची शक्यता आहे। आमच्या बरोबर हा जो मंडप बनवतोय तो व्यक्ती उभा बरोबर आहे, आम्ही त्यांच्याशी जाणून घेऊ। भाऊ, इथे जे जय्यत तयारी सुरू केलेली आहे तर याच्यामध्ये काय काय असणार आहे मंडपामध्ये? ह्याच्यामध्ये आपला स्टेज वगैरे येणार आहे, LED सगळ्या जे आपले कार्यकर्ते ना सगळ्यांना बसायची व्यवस्था वगैरे सगळी व्यवस्थित असणार आहे। आणि दुसरी गोष्ट हे किती मोठा आहे पंडाल? हा पंडाल म्हणजे खूप मोठा आहे, तिथपर्यंत फर्स्ट एंड पर्यंत जेवढे आपले कार्यकर्ते ना सगळ्यांना बसायची व्यवस्था, खुर्च्या वगैरे सगळे व्यवस्थित असणार आहे, सगळी व्यवस्थित असणार आहे। हा तुम्ही कुठून आलेले तिथे बनवायला? आम्ही मुंबईवरून आलेले आहे। हो। हे होते पंडाल बनवणारे, काय नाव तुमचं? महेश नलावडे। महेश नलावडे इथे काम करत आहेत। जेवढे कार्यकर्ते येतील तेवढे कार्यकर्ते ह्या पंडालमध्ये सामावून घेण्याची कॅपॅसिटी असणार आहे असं त्यांचं मत आहे। आणि ह्या ठिकाणी जे शिंदे आहेत, एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते इकडे येणार आहेत। त्यांच्याबरोबर अनेक मंत्रीही या ठिकाणी उपस्थित लावणार आहेत। पंडालचं काम जय्यत तयारी जोरात सुरू आहे। कॅमेरामॅन नकीम मुकादमसह आरिफ पटेल, विकास समाचार। दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, शब्दाला जागणारे मुख्यमंत्री, गोरगरिबांचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत आणि त्यानिमित्त मनोर येथे जाहीर सभा ठेवलेली आहे। आपणा सर्वांना, पालघरवासियांना, शिवसेना प्रेमी जनता आणि सर्व पालघरमधील गोरगरीब जे लोक आहेत, महिला बंधू भगिनी, वृद्ध, आपण सर्वांना आणि शिवसेनेच्या सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी आणि शिवसेना प्रेमी जनतेला मी आव्हान करतोय की आपण मोठ्या प्रमाणात मनोर येथील जाहीर सभेला उपस्थित राहून आदरणीय लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारांचं सोनं आपण उधळण होणार आहे। त्या सोन्याचं ग्रहण करण्यासाठी आपण इथे ह्या मनोर हात नदी शगुन राहून येथे उपस्थित राहून आपण शिवसेनेच्या ह्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी असं मी आपणा सर्वांना विनंती करत आहे। आपण सर्वांनी जास्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला यावे हीच विनंती।